नमस्कार, मी गणेश स्वामी आपल्या सर्वांचं लातूर सिटी न्यूजमध्ये मनापासून स्वागत करतो। कालपासून गणेश उत्सवात सुरुवात झालेली आहे। खरं तर गणेश उत्सव या सणाला आपल्या देशात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आता आपल्या राष्ट्रासह परराष्ट्रामध्ये सुद्धा गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे। खरं तर आपलं राष्ट्र असेल किंवा आपल्या या भागामध्ये अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकतेचं प्रतीक मानलं जातं। हिंदूच्या कुठल्याही सणाला मुस्लिम बांधवांचाही तेवढ्याच हिरिरीनं सहभाग असतो। असंच एक ज्वलंत उदाहरण अजूनसोंडामध्ये आहे। आमचे स्नेही मित्र अजित शेख यांच्या पुढाकारातून गेल्या 10-12 वर्षापासून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो। ही सारी तरुण मंडळी त्यांनी सोबत घेऊन या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करतात आणि आज आपण ह्या गणेशोत्सवाचा आढावा घेणार आहोत। फार मूर्ती तर अतिशय सुंदर अशी सुरेख अशी त्यांनी मूर्ती आणलेली आहे आणि सगळे तरुण मंडळी या ठिकाणी अजितच्या मार्गदर्शनाखाली हा गणेशोत्सव साजरा करत असतात। माझ्यासोबत अजित शेख आहेत। अजित भैया, काय सांगाल, किती वर्षापासून सुरुवात करतात आणि नेमकी आपल्याकडे कशी ही संकल्पना आली की आपणही गणेशोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं? मी अजित शेख, मी न्यू बाल गणेश मित्र मंडळ अजूनसोंडा बुद्रुक गेल्या 12 वर्षापासून विविध उपक्रमांत न्यू बाल गणेश मित्र मंडळ गणेशोत्सव साजरा करतो। आपल्याला ही संकल्पना कशी आली की म्हणजे खरं तर आपण मुस्लिम समाजातून येतात आणि मुस्लिम समाजामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात नाही, पण आपण प्राधान्याने कशी संकल्पना मांडली की बाबा गणेशोत्सव या ठिकाणी आपण साजरा व्हावा? आपण समाजात वावरताना सर्व समाज बांधवांसोबत वावरले पाहिजे या संकल्पनेतून आम्ही गणेशोत्सव साजरा करतो आणि माझ्या मित्रपरिवाराने सहकार्य करून या गणेशोत्सवात सहभागी होऊन प्रत्येक वेळेस मदत करून गणेशोत्सव विविध उपक्रमातून साजरा केला जातो। आपल्यासोबत देवप्पा आहेत। मला सांगा साहेब की कशा पद्धतीनं आपण न्यू बाल गणेश मंडळाचे ही गणेशोत्सवाचे उपक्रम साजरे करतात, काय काय आपल्याकडे कार्यक्रम होतात? कसं आहे, आमच्या या बाल गणेश मंडळामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवतो। अजित भैयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लहान लेकरांचे भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, खुर्ची स्पर्धा घेतो आणि यावर्षी आम्ही पैठणीचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जेणेकरून या ग्रामीण भागामधल्या आमचे जेवढे काही माता भगिनी येतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी असं प्रोत्साहन मिळालं पाहिजे की आपण काय करत आहोत आणि या समाजामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी असं पुढे जाण्याचा मार्ग मिळतो हे दाखवून येण्याचं काम आमचं हे न्यू बाल गणेश मंडळ करत आहे। आपण पाहिलं की अजित शेखच्या मार्गदर्शनाखाली ही सारी तरुण मंडळी, आता छोटी छोटी मुलं सुद्धा यामध्ये सहभागी झालेली आहेत या सगळ्या उपक्रमात। त्यांनी सांगितलं की सकाळपासून सकाळच्या आरतीला नाश्त्याची सोय असेल किंवा सायंकाळ रात्रीच्या आरतीला महाप्रसादाची व्यवस्था असेल, म्हणजे असे उपक्रम राबवले जातात जे गावात खरं तर एक गाव एक गणपती ही जी संकल्पना ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी सुद्धा एवढे मोठे उपक्रम राबवू शकत नाहीत। आपल्यासोबत मंडळाचे अनेक पदाधिकारी आहेत। काय कसा रिस्पॉन्स आहे आपल्याला 12 वर्षापासून न्यू बाल गणेश मंडळाच्या उपक्रमांना? असं काही नाही की आमच्या मंडळामध्ये असं भेदभाव, काही भांडणं वगैरे अशी काही चालत नाहीत। सगळे एकजूट एका मनाने सगळे एका मनाने चालतात। असं काही नाही यानं मुस्लिम आहे आम्ही वेगळं आहे, असं हिंदू धर्म हे जात-भेद तर मानलं जात नाही। सगळं एका मंडळाच्या सगळ्या पोरांच्या मनावर सगळे कार्यक्रम जेवण वगैरे घेतलं जातं। असं दुसऱ्यासारखं असं भेदभेद काहीच नाही। तर आपण बघितलं की खरं तर लोकमान्य टिळकांनी जी गणेश उत्सवाची संकल्पना सुरू केली ती ह्याच्यासाठीच होती की जातीभेद नष्ट व्हावेत आणि त्या पुढे जाऊन लोक एकत्र व्हावेत आणि लोकांनी एकत्र उत्सव साजरे करावेत, असा हा त्या काळी उद्देश होता। आणि तोच उद्देश अजित शेखच्या मार्गदर्शनातून ही साधी मंडळी देवप्पा असतील किंवा ही साधी तरुण मंडळी करताना दिसत आहेत। त्यांच्या या गणेश उत्सवाला माझ्या वतीनं, आमच्या चॅनलच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि त्यांनी वेगवेगळे खेळ पैठण्या किंवा डान्स स्पर्धा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं यावर्षी त्यांनी आयोजन केलेलं आहे। या सगळ्या उपक्रमाला त्या सर्व मंडळाला आमच्या वतीनं मनापासून शुभेच्छा। धन्यवाद।